Advertisement recruitment of executive. IDBI Bank Limited invite online application from eligible candidate for the post of executive sales and operations on contract भरती असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षाचा असणार आहे आणि नंतर तुम्हाला एक्सटेंड पण कॉन्ट्रॅक्ट केलं जातं किंवा पुढे चालून तुम्हाला कायमस्वरूपी पण इथे केलं जाऊ शकतं. तर डिटेल वॅकन्सी दिलेली आहे. 1000 वॅकन्सी असणार आहे. जनरल कॅटेगरीसाठी 448, एस टीसाठी 94, 127 एस सीसाठी, ओबीसीसाठी 231, ईडब्ल्यू साठी 100 जागा असणार आहे. अशा 1000 जागेसाठी भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर इथे ऑनलाईन अर्ज कधी चालू झालेला आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 16 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबर तर 16 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि एक्झाम डेट असणार आहे 1 डिसेंबर. संडेला तुमच्या इथे एक्झाम होऊ शकते ऑनलाईन. आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे तर एज सांगितलेलं आहे इथे. मिनिमम एज आहे 20 इयर्स, मॅक्झिमम 25 इयर्स दिलेले आहेत आणि जे उमेदवार कॅटेगरीमध्ये येतात यांना वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. आता शैक्षणिक पात्रता, एज्युकेशन क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. आणि कम्प्युटर लिटरेसी म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारचं कॅल्क्युलेशन कम्प्युटरवरती करता आलं पाहिजे. आता इथे तुम्हाला सॅलरी किती मिळू शकते सुरुवातीला. आता पहिलं वर्ष असेल तर तुम्हाला 29,000 पर मंथ मिळणार आहे आणि सेकंड इयरला 31,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. आता इथे निवड प्रक्रिया काय असणार आहे, त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. आता सिलेक्शन प्रोसेस इथे दिलेली आहे. तर सिलेक्शन प्रोसेस शाल बी कंप्राइज ऑफ ऑनलाईन टेस्ट होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स, पर्सनल इंटरव्ह्यू अशा प्रकारे इथे. आणि नंतर प्री मेडिकल रिक्रुटमेंट, मेडिकल टेस्ट अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पर्सनल इंटरव्ह्यू, मुलाखत आणि मेडिकल टेस्ट होणार आहे, फिजिकल टेस्ट होणार आहे इथे. त्याचबरोबर इथे स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन जी पहिली असणार आहे ती ऑनलाईन एक्झाम असणार आहे. किती गुणांची ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि सिलेबस काय दिलेला आहे. तर नेम ऑफ द टेस्ट, पहिला जो विषय असणार आहे तो असणार आहे लोकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन. 60 क्वेश्चन विचारणार आहे 60 मार्क्ससाठी आणि 40 मिनिटाचा वेळ दिलेला आहे त्यासाठी. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज आहे सेकंड विषय, 40 प्रश्न, 40 मार्क्स, 20 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 प्रश्न, 40 मार्क्स, 35 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. आणि जनरल इकॉनॉमिक, बँकिंग, अवेअरनेस अँड कम्प्युटर IT 60 क्वेश्चन आहे, 60 मार्क आहे, 25 मिनिटाचा वेळ. अशी 2 तासाची एक्झाम होणार आहे आणि एकूण मार्क्स असणार आहे 200 मार्काची तुमची एक्झाम आहे. द अबॉट टेस्ट एक्सेप्ट द टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज विल बी अवेलेबल बाय लँग्वेज, इंग्लिश आणि हिंदी. म्हणजे इंग्लिश आणि हिंदीमध्ये पण इथे तुम्ही पेपर अपियर करू शकतात, पेपर देऊ शकतात, फक्त इंग्लिश लँग्वेज सोडून. त्याचबरोबर आता ही इंग्लिश लँग्वेजच्या म्हणजे ही ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी तुमचं सिलेक्शन होईल. पण इथे दिलेलं आहे पेनल्टी फॉर रॉंग आन्सर म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे फॉर इच क्वेश्चन फॉर विच अ रॉंग आन्सर हॅज बीन गिवन बाय द कॅन्डिडेट. जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलंय तर 1/4 मार्क्स ऑफ द मार्क्स असाइन टू दॅट क्वेश्चन्स विल बी डिडक्टेड ॲज अ पेनल्टी, अराइव्ह ॲट अ करेक्ट अँड फायनल स्कोर. जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर 0.25 मार्क्स म्हणजे 1/4 मार्क्स तुमचं इथे मायनस केल्या जाणार आहे. जर तुम्ही तो क्वेश्चनच दिला नाही, इफ द क्वेश्चन इज लेफ्ट ब्लँक दॅट इज नो आन्सर इज मार्क बाय द कॅन्डिडेट, देअर विल बी नो पेनल्टी फॉर दॅट क्वेश्चन्स. जर तुम्हाला तो क्वेश्चन येत नसेल आणि तुम्ही अटेम्प्टच केला नाही तर अशा क्वेश्चनचे मार्क्स कापल्या जाणार नाहीये. तुम्ही चुकीचा आन्सर दिले फक्त त्याच क्वेश्चनचे मार्क्स कापल्या जाणार आहे. त्याच्यानंतर आहे पर्सनल इंटरव्ह्यू. तुम्ही ऑनलाईन एक्झाममध्ये पास झाल्यानंतर इथे मुलाखत घेतली जाणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू. द बेस्ड ऑन द नंबर ऑफ वॅकन्सी कट ऑफ्स विल बी डिसाइडेड अँड द कॅन्डिडेट विल बी अ शॉर्ट लिस्टेड फॉर पर्सनल इंटरव्ह्यू. कॅटेगरी वाईज जेवढ्या वॅकन्सी आहेत त्यानुसार ते लोक ऑनलाईन एक्झामची कट ऑफ बसवणार आणि त्यानुसार तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूला इथे बोलवण्यात येईल. आता इथे इंटरव्ह्यू किती मार्काचा असणार आहे इथे मेन्शन केलेलं आहे. द पर्सनल इंटरव्ह्यू शाल बी 100 मार्क्स. किती मार्काचा असणार आहे 100 मार्काचा पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे.
Candidate need to be a score minimum qualifying marks in the interview which shall be a not less than 50 marks. तुम्हाला कमीत कमी 50 मार्क्स मिळणं गरजेचं आहे इंटरव्ह्यूमध्ये. आणि 45% SC ST OBC PWD कॅन्डिडेटसाठी कमीत कमी 45 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. तर तुमचं इथं फायनल सिलेक्शनसाठी विचार केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघितलंच आहे. एज्युकेशन शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एज लिमिट पण दिलेली आहे. आता ऑनलाईन अर्ज करायचा तुम्हाला इथे हाऊ टू अप्लाय. द कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन थ्रू ऑनलाईन मोड फ्रॉम 7 नोव्हेंबर टू 16 नोव्हेंबर ही डेट आहे. त्या डेटमध्ये तुम्हाला इथे ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. लास्ट डेट आहे 16 नोव्हेंबरपर्यंत इथे अर्ज करायचा आहे. आता ॲप्लिकेशन फीज इथे तुम्हाला बँकेची वेबसाईटची लिंक दिलेली आहे. द कॅन्डिडेट विजिट बँक वेबसाईट, तशी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन चेक करून अर्ज करू शकतात. करिअर करंट ओपनिंग रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स अप्लाय ऑनलाईन. क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन्स, याच्यावरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अर्ज करू शकतात. त्याचबरोबर ऑनलाईन पेमेंट ऑफ फीज इथे दिलेली आहे. 250 फॉर SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 250 रुपये आणि 1050 फॉर ऑल अदर कॅन्डिडेट. इथं सर्व कॅन्डिडेटसाठी 1050 रुपये इथे ॲप्लिकेशन फीज असणार आहे. तर तुम्ही ह्या पदासाठी नक्की अर्ज करा मित्रांनो. धन्यवाद.